चैत्र पुनवेची रात आज आली या भरात धडधड काळ जात माझ्या मायेना राखली ती मर्जी तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या ह्या रंगीराया चिंबवली मी झाले राया सोडात तरी काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू का बा तरी सांगना जाळी मंदी हो जाळी मंदी अन जाळी मंदी पिकली करवंद अन जाळी मंदी पिकली करवंद जी जी रे जी दाजी जी नया है यह नया है यह जी 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 नया है यह जी 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 आता ग जी 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 या बया जी 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 वा 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 लावणीनं सुरुवात झालेली आहे आणि विनोदाची पेरणी करण्यासाठी सगळे तयार आहेत तेव्हा वेळ न दवडता लगेच सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे लॅक्मे फुबाई नया आहे पार्ट बाय फ्रुटी मंडळी पूर्वी कट्टा म्हटलं की चर्चा असायची पण आजकाल न्यूज चॅनल म्हटलं की चर्चा येते तर अशीच एक टुकार चर्चा आता आपण बघणार आहोत बघूया ते टुकार चर्चेमध्ये काय चाललंय जोरदार टाळ्या चैन से सोना है तो जाग जाओ सन्नाटे को चीरती हुई सनसनी सुन्न कर देती है सुन साहिबा सुन प्यार की धुन मैंने तुझे चुन लिया तू भी मुझे चुन 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 के मारूंगा गौर से देखिए इस मासूम चेहरे को कोणाची फालतूगिरी आहे कोणी फालतूगिरी केली आहे अरे त्याच्या माग आहे माग गौर से देखिए इस मासूम चेहरे को यही है वो आजी भोपळ्यातली आजी जिने फसवलं आहे तीन तीन वन्य प्राण्यांना हीच म्हातारी एकदा जंगलाच्या वाटेने स्वतःच्या लेकीकडे चालली होती रस्त्यात तिला बिचारे तीन तीन श्वापदे भेटली गरीब बिचारे भुकेलेले ते म्हातारीला म्हणाले म्हातारे काय आम्ही तुला खाऊ तेव्हा ही दरिंदी म्हातारी त्यांना म्हणाली मी आधी लेकीकडे जाते तूप रोटी खाते जाड जूड होते आणि मग तू मला खा याच गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये येत आहेत विदर्भाचे नेते भारत गणेशपुरे आज या ठिकाणी येत आहेत आपल्या समाजसेविका मेनका दमानिया मेनका दमानिया जरा काय करू नका बोला या ठिकाणी तुम्हाला येऊन कसं वाटलंय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आज आमच्या हे लक्षात आलेलं आहे एक मिनिट आचारसंहिता चालू असताना भाषण करायचं नसतं तुम्हाला माहित नाहीये का आपण एका गंभीर विषयावर चर्चा करायला इथे आलोय त्यामुळे तुम्ही भाषण करू नका सनसनी भाऊजी सुरू करा ओके या गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी कलाकारांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी येत आहेत सेलिब्रिटी अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया देवी और सज्जनों शुरू करते हैं आज का हमारा खेल रमेश भाटकर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे राव मोठा फॅन है मी वाह 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 फैन से मुझे याद आया कभी भरत जी आइए हमारे गुजरात में कुछ वक्त तो गुजारिए एक मिनिट मोदी मोदी जाहिरात करू नका मध्ये मध्ये जाहिरात करू नका तर भोपळ्यातल्या म्हातारीची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे माहिती आहे ना ते जग जग फेमस गोष्ट आहे ते ज्या गोष्टीमध्ये लास्टला कासव जिंकतो घ्या
गंभीर विषयावर चर्चा करायला आल्या त्यांना गोष्टच माहित नाही. अहो ती नाही गोष्ट. ती नाही का गोष्ट ज्याच्यात म्हातारीच्या पाठीवर पान पडतं, ससा घाबरतो आणि माकड पळून जातो ती. अहो यांना काहीच माहित नाहीये. मला सांगा यांना स्वतःच्या मतदारसंघाचं नाव तरी आठवते का विचारा. एक मिनिट. तुम्ही नेहमी विषय भरकटवता. तुम्ही नेहमी फिरून फिरून बोलता. सरळ मुद्द्यावर का बोलत नाही. मी तुम्हाला हाकलून देईन. हा माझा शो आहे. माझ्या शो मध्ये मला पाहिजे तसंच मी बोलणार आहे. कारण माझी पाईपलाईन आहे. त्यात येणारं पाणी माझं आहे. पाण्याचं बिल मी भरतो. मी चला मग चला, चला. दुसरी माणसं कठीण आली. दुसरी माणसं कठीण आली. प्लीज 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 कोणाबरोबर गप्पा इतके मी करायला तुम्ही. तर बोला याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे. आज या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे का अत्यंत चांगला संदेश त्या ठिकाणी दिलेला आहे. ती म्हातारी लेकीकडे गेली म्हणजे महिला धोरण जे आमच्या साहेबांनी अवलंबलेलं आहे 17%चं ते या ठिकाणी फुलफिल झालेलं आहे. मला सांगा ती म्हातारी मुलाकडे पण जाऊ शकली असती. नाही चुकीचं आहे. चुकीचं आहे. हे बघा मुलाकडे जाऊ शकली असती पण ते म्हातारी मुलीकडे गेली म्हणजे आज आमच्या पक्षानं जे महिला धोरण हेच म्हणायचं मला ती लेकीकडेच का गेली. लेकाकडे का नाही गेली. म्हणजे लेक तिला सांभाळत नाहीये. अहो साधी गाडी पाठवली नाही. ट्रेनचं रिझर्वेशन सुद्धा नाही केलं. कशी जाणार म्हातारी मला सांगा. तुम्ही मला सांगा अमितजी. आता समजा ती जंगलातून जाताना जर काही बरं वाईट झालं तर काय करायचं. कुछ वक्त गुजारिए गुजरात. अरे कुछ देर रुकिए देखिए वहाँ खुशबू है गुजरात की. अरे तुम्ही काय एवढे 2च वाक्य पाठ करून आले का. आता मी तुमच्या पुढे मुद्दा मांडतोय. एक भयानक झूठ. म्हातारीने त्या प्राण्यांना सांगितलं मी लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाड जुड होते आणि मग तुम्हाला खा. माझं ऐका जरा तुम्ही प्लीज. तरी तुझ्या मायला तुझं ते कापून टाकील ते बोटं. आल्यापासून मार पाडून राहिला इकडे तिकडे. अजिबात हलवायचे नाही बोटं. हात न हलवता बोल. बोल. त्यांचे पाय हात काहीही न हलवता बोल. एक मिनिट आपण चर्चेचा विषय घेऊया. तुम्ही उगाच भरकटू नका. हे बघा तिने सरळ वाघाला फसवलेलं आहे. मग ती म्हणाली की नाही तूप रोटी खाऊन परत येते. मग तिने तसं वागायला पाहिजे की नाही. मला वाटते तिने वाघाला धोका दिलाय. तो वाघ काय प्रियकर आहे तिचा धोका द्यायला. आणि ती म्हातारी परत आली असती तर वाघ काय कॉफी शॉप मध्ये घेऊन गेला असता त्याला कॉफी पाजायला. हे बघा उगाच खाल्लंच असतं की तुम्ही विचारांना फाटे पडू वाघाने नका. खाल्लं असतं की नाही मला तुम्ही सांगा. सांगा. कभी आइए हमारे गुजरात. कुछ वक्त गुजारिए जहाँ खुशबू है गुजरात की. अरे काय आहे. नाही माझं काय म्हणणं की जेव्हा ती त्या प्राण्यांना बघून भोपळ्यात बसली असेल तेव्हा ती म्हणत असेल मनातल्या मनात तुम मुझे वहां ढूंढ रहे और मैं तो भोपड़े में बैठ के चली. म्हातारी को पकड़ना मुश्किल नहीं नामुमकिन है. क्या बात आहे. चांगली सिच्युएशन आहे. तुम्ही एक काम करा बच्चन साहेब याच्यावर एक पिक्चर बनवून टाका. काय बोलताय तुम्ही. कळतंय का तुम्हाला. काय पळणाऱ्या म्हातारीवर पिक्चर. तुमचा काय प्रॉब्लेम आहे हो. पळणाऱ्या माणसावर तुम्ही पिक्चर बनवता. भाग मिल्खा भाग. मग पळणाऱ्या म्हातारीवर काय नाही. भाग म्हातारी भाग बनवून. मला त्या पिक्चर मध्ये घ्या ना प्लीज. मी कंटाळलो स्ट्रगल करून प्लीज. पिक्चर मध्ये घ्या. याला पिक्चर मध्ये घ्या. याला लांडग्याचा रोल द्या तसाच दिसते. ओके ओके ओके. तो हम पिक्चर बनाएंगे जिसमें अभिषेक जी हीरो होंगे, ऐश्वर्या जी हीरोइन होंगी और शूटिंग होगा गुजरात में. मंडळी माणूस कलाकार झाला आणि त्यातल्या त्यात सेलिब्रिटी झाला की त्याचे फार वांदे होतात. त्याला बस स्टॉपवरती उभं राहता येत नाही. त्याला फिरायला जाता येत नाही. पण भूक लागल्यावरती काय करायचं. हॉटेलात तर जावं लागणारच ना. आमचे सागर कारंडे गेले ते एका हॉटेलमध्ये जेवायला. बघूयात काय गंमत घ्यायची. थँक्यू. ए सागर प्लीज यार जेवू दे मला. भूक लागली खूप प्लीज. फुबाई फू. शिट यार तू पण ना यार. गप ना यार. त्या आधीच यार शूटिंग करून दमते.
अरे यार अरे आजचा घोयाच्या यार अरे यार हरामखोर ओळखीचा यार अरे आई शपथ यार मला का टीव्ही दिसतो ना यार काय हा केलाल जादूगर केलाल नाही हा काळा यार नाही हा यार शपथ यार जाऊ दे यार तो कशाला येणार इकडे आपल्याकडे हॅलो हा शूटिंग आहे हा आहे उद्या शूटिंग आहे शूटिंग हा हा शूटिंग आहे उद्या शपथ हा सागर कारंडे हा सागर कारंडे हा असं सागर आनंद कारंडे असं आनंद म्हणजे हा नाही नाही सागर कारंडेच लिही तू सागर कारंडे लिही तू सागर कारंडे हा सागर कारंडे लिही तू चेकवर चेक व्यवस्थित फाड सागर कारंडे येस येस व्हॉट सेलिब्रेशन एक्टर नाही 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 यार शी यार नाही यार हा मीच आहे सागर कारंडेच लिही तुम्हाला ओळखलंय आपण अरे काय कॉमेडी यार आमच्या घरी बायको पोरं जाम फॅन आहे तुमचे थँक्स थँक्यू जाम जाम फॅन आहे Thank you. काय म्हणतो तुमचं सागर कारंडे सागर करंडे एवढं फॅन म्हणजे आमच्या पूर्ण घरी तुम्ही एकदम हास्यास्पद आहे ते ते ऐका ना तुम्ही ते आता केली होती ते ऍक्टिंग तुम्ही याची आपली हा काय ते आपलं बाप काय केलं होतं ते ससाची ससा जबरदस्त केला बाबा काळा ससा जबरदस्त तुम्ही जेवले नाही तो वेटर येतो अबे आपलं हॉटेल आहे हा काय पाहिजे ते बिल नाही द्यायचं आपलं इधर काय काय खाणार बोला तुम्ही म्हणजे काही हलकं असं काही हलकं म्हणजे काय कोंबडीची पीस खाणार आहे काय तुम्ही हलकं म्हणजे ठोस सांगा ठोस प्लीज 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 ठोस सांगा म्हणजे काय कोंबडी चालेल कोंबडी कशी चालेल कापलीन ती आता विनोद विनोद तुमच्या पाहून पाहून आम्ही शिकलो कोंबडी म्हणजे काय बोला म्हणजे काही म्हणजे चिकन टिक्का मसाला आणि 2 बटर रोटी आणि चहा चहा कशाला बटर कशात बुडून खाणार म्हणून अरे कॉमेडी कॉमेडी केली ते तुम्ही एकटेच आले का तुमचे पार्टनर नाही आले पार्टनर नाही बायकोला नाही नेत नाही हे तुमचं नाव काय सागर कारंडे नाही ते हे तुमचे लाईफ पार्टनर गणेश भारतपुरे भारत गणेशपुरे असं नाव त्यांचं ते विदर्भाचे आहे काय हा हो कॉंग्रॅच्युलेशन मला कॉंग्रॅच्युलेशन मी पण विदर्भाचा आहे ते मोबाईल ठेवा मोबाईल माझा इकडे एक मित्र म्हणून एक न्यूज सांगायची हळू जरा मित्र म्हणून एक न्यूज सांगायची तुम्हाला काय मकरन अनासपुरे तुमची ऍक्टिंग करते बोला कोण कोण मकरन अनासपुरे तुमची ऍक्टिंग करते तुम्ही सांभाळून राहा नाही तर त्या ठिकाणी काय मग तुमचा मार्केट होऊन डाऊन नाही मस्कर नाही तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे प्रॉब्लेम आहे तुमचा प्रॉब्लेम म्हणजे तुमचा चेहरा सलमान सारखा आहे आम बॉडी गणपत पाटील तुम्ही बॉडी बनवा 6 पॅक बनवा 6 पॅक हे बा 6 पॅक बनवा तुम्ही हा तुम्ही इकडे बसा इथे बसा तुम्ही आता 2 पॅक घ्या 4 घरी घ्या पोरा 2 ग्लास आण
तुम्ही इथं 2 पेग घ्या, नाही बाकी मी 4. नाही मी दारू नाही पित, मी नाही पित. अरे फिल्म लाईन फिल्म लाईन दारू नाही पित. तो तुमचा चित्रदर्शन जाधव, प्रियदर्शन जाधव नाव आहे त्याचं. प्रदर्शन जाधव फुल टाईट असतं सकाळपासून. नाही हो, काही काय. अरे काय नाही, आपल्याला माहिती आहे ना राव. नाही, नाही, प्रत्यक्ष डोळ्यानं बघितले ना आपण. अहो ते ऍक्टिंग असते. अरे बाकी काही ऍक्टिंग नाही. बिक्टिंग आहे नाही, प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं. तो काय करते, जास्त टाईट झाला की दारूची ऍक्टिंग करते माहिती तुम्हाला, आणि लोकांना उल्लू बनवून ते. अरे फुल टाईट राहतो. नाही नाही, कसं असतं ऍक्टिंगचे 2 भाग असतात. म्हणजे स्टेजवर वेगळी ऍक्टिंग करावी लागते आणि कॅमेरा समोर जरा वेगळी ऍक्टिंग करावी लागते. स्टेजवर कसं असतं, डायरेक्ट रिस्पॉन्स मिळतो लोकांकडून. कॅमेरा म्हणजे इथपर्यंत असतो, ते सगळं. हो मी सांगतोय काय तो. कॉमेडी जबरदस्त कॉमेडी यार. काय कॉमेडी बोलतो तुम्ही. आणि ते जे पार्टनर ते विसका सुभेदार, ते ऍक्च्युअल मध्ये एवढे झाडे आहे का काय ऍनिमेशन आहे. म्हणजे त्यांना मेकअप केलाय काय एवढं मेकअप. साडेपणाचा कसा मेकअप करणार. तेच बोललो मी, माझ्या मित्राला तेच बोललो, मेकअप शक्य नाही आहे. मग आपण पेपर मध्ये न्यूज वाचली त्यांची, काय ते बाई न्यानो मध्ये अडकली ना फायर ब्रिगेडनी बाहेर काढली म्हणून. नाही आपण एक मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा. कोणाचा फोन हॅलो, बायको आहे. एक मिनिट. अरे पागल आहे का तू, पागल आहे तू. इतक्या मोठ्या माणसाच्या फोनवर फोन करते, अक्कल नाही. अक्कल नाही. बायकाचा लाड नाही पाहिजे, असंच पाहिजे. तुमच्या बायकोचा फोन नाही येतो. नाही का मग कोणाच्या बायकोचा. मला लकी आहे तुम्हाला बायकाचे फोन येतात, आम्हाला आमच्या बायकोचा फोन येत नाही. अहो माझ्या बायकोचा फोन आहे तो, माझ्या बायकोचा फोन आहे. हॅलो वहिनी. हा वहिनी. वहिनी हा, अगं, काय करताय? वहिनी नमस्कार. शिट यार. ओळखा वहिनी, ओळखा कोण. अरे ओळखत नाही. हे तुमचं नाव काय. तुमचे मिस्टर आम्ही आता 10 रुपयात बसलेलो आहे. एकदम कॉमेडी. तुम्ही तर काय सकाळपासून रात्रीपर्यंत हसत असाल ना घरी. एवढा मोठा कॉमेडी माणूस. एक मिनिट. ओके 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 लव यू. काय फालतूगिरी आहे. तुमचा निरोप सांगितला मी त्यांना. हॅलो काही नाही ग, फॅन आहेत काय करू. तुमची बायको आहे. हो सखी सखी. हा सखी म्हणजे काय. सख्खी हाय ती बायको आहे ती. शांत बसा. म्हणजे तुमचं पण लग्न होतात. तुम्हाला देते आहे पोरी कोणी लग्नाला देते. अरे का नाही देणार. पैसेचा प्रॉब्लेम राहतो ना तुमच्या लोक. तुम्ही 1 मिनिट. हॅलो मी तुला करतो नंतर फोन. मी करतो. रागू नका वहिनी. सॉरी बस प्लीज जरा तुम्ही बसा. मी काय म्हणतो, तुमच्यावर केस करायला पाहिजे राव. आता काय तुम्ही केस करायला पाहिजे तुमच्यावर. का? ते तुमच्या कोण ते बाई ते समोर बसते खुर्शीत ते अश्विनी मॅम. अश्विनी बाई. ती एवढ्या मेहनतीने डबे करून आणतात, तुम्ही हॉरटासारखे खाता. तुम्ही 500 रुपयातले 20-30 रुपये खर्च नाही करू शकत तुम्ही. यापुढे नाही खाणार आम्ही. नाही खाणार. यापुढे देणार पण नाही ते तुम्हाला. का नाही देणार. का देणार म्हणजे तुम्ही एक तर पंच मारत नाही, ते फुटत नाही, पंच पकवानाची अपेक्षा करता तुम्ही. नाही तुम्ही बाईची इज्जत करा, कदर करा, लक्षात ठेवा. आणि ते हे कोण आहे ते आता नवीन लागले तिकडे सर्व्हिसला. ते बाईंच्या बाजून बसतात ते. आता लागले नोकरीला. संजय दादा ते. अच्छा संजय जुम्मानी. संजय जुमानी नाही. तुम्ही दुनियादारी बघितला का. येस करेक्ट. सई तामनकर.
अरे तो माणूस आहे, सई तामणकर कशी असेल ना ती, कशी असेल ती? नाही पण सई तामणकर मध्ये पण आहे ना दुनियादारी. दुनियादारी मध्ये सई तामणकर आहे आणि जो दुनियादारी बनवलाय ना ते डिरेक्टर आहेत, ते संजय जाधव डिरेक्टर आहेत. चांगले कॅमेरामॅन आहेत. यार बापरे, एवढा मोठा माणूस यार, पण किती साधा माणूस आहे यार. अजून पण तो कन्व्हिन्सच्या पैशावर काम करते यार. किती मोठा माणूस यार, म्हणजे कन्व्हिन्सच्या पैशावर काम करते तो. म्हणजे तुझ्या अजून पण कन्व्हिन्सच्या पैशावर काम करते तू माणूस. काही काय बोलताय तुम्ही? अरे काही नाही बोला, प्रत्यक्ष डोळ्याने ऐकलेलं आहे आपण. प्रत्यक्ष ते बोलले टीव्हीवर, कन्व्हिन्स का पैसा है बॉस, कन्व्हिन्स का पैसा है बॉस. प्रत्यक्ष कन्व्हिन्स नाही हो, कन्व्हिक्शन म्हणतात त्याला. ते स्पेलिंग चुकलं म्हणून पैसे बदलणार आहे काय? तुम्ही इकडे ऐका ना, इकडे काय आता मी म्हणतो, जेवू दे ना मला. ऐका ना, ते तुमचं फेमस गाणं कोणतं? ते गाणं बोला, ते गाणं फेमस. नाही, ते अचानक यावं लागतं ते गाणं. अचानक हो बोललो आता. अचानक मेरे नसीब में तू है के नहीं, तेरे नसीब में मैं हूँ के नहीं. आणि आता ह्याच्या पुढे असे टुकार गाणे बंद करा. आपल्याकडे चांगले गाण्याची सीडी आहेत, तुम्हाला देतो मी. अरे कॉमेडी. तुम्ही बसा. एक मिनिट यार, काय यार, अरे पागल आहे का तू? कोण आहे इथं? तुझं नाव काय रे? अरे फिल्म लाईनच्या लोकांची बिलं बरोबर राहिलो मी इकडे. तुम्ही जेव्हा मी येतो, जेव्हा तुम्ही एन्जॉय करा. अरे ते गरीब असतात लोक, त्यांना काय समजतं यार. मग पागल. वाह बरं वाह 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 वाह. फ्लॉलेस परफॉर्मेंस है, क्या बात है. नहीं बोलूंगा कन्विक्शन का पैसा है. हा माझ्या मते या सीझनचा सर्वात बेस्ट परफॉर्मन्स आहे. थँक्यू सर, थँक्यू. ताई आज मी सर्व नॅशनल टीव्ही वरती सांगते दॅट आय एम ट्रूली इन लव्ह विथ भारत. सुपर्ब. आय एम कमिंग देयर. भारत तुझ्यासाठी हाय, सागर तुझ्यासाठी हाय, आणि तुमच्या कन्सेप्टसाठी हा आहे, आणि परफॉर्मन्ससाठी हा आहे. ब्रिलियंट यार, गॉड ब्लेस यू. वा वा वा. पैकीत पैकी. ठीक आहे, हे दोघांना इक्वल, हे पूर्ण कॉन्सेप्टला. हे कारण आज मला नुकतंच प्रेम झालंय त्यामुळे. खूप गुण मिळालेले, जोरदार टाळ्या. तर मंडळी, आता आपण जाणार आहोत हनीमूनला. म्हणजे आपण नाही, ऑलरेडी दोघ जण गेलेले आहेत. तो हनीमून आपल्याला फक्त बघायचंय. बघूयात मग आता हनीमून मध्ये काय गंमत येते. जोरदार टाळ्या. रुक्मिणी रुक्मिणी शादी के बाद क्या क्या हुआ, कौन हरा कौन जीता. अरे मी नवरा आहे. मी नवरा आहे. मी नवरा आहे ना. मी नवरा आहे. कौन जीता, खिड़की में से देखो जरा. अरे हो, अरे मी नवरा आहे, मला जाऊ देणार आहे. अरे हो 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 हो, किती वाजवशील, मला भीती वाटतीये. सुहाग रात है, घूंघट उठा रहा हूं मैं. हेलो आई.
मी बोलायलो. अगं ती टराटर घोरायली, मी बाहेर येऊ का? बाबांजवळ झोपतो मी. ए बावळटेस का? उठव तिला. घोरायली काय? निव्वळ बापावर गेलाय. ठेव फोन. आई थांब. ओ मंदाकिनी बाई, ओ सौभाग्यवती मंदाकिनी. सॉरी तू कधी आला रे? अरे मला कधी झोप लागली ना, कळलंच नाही. इतकं धमाल झालं होतं. ये ना, ये बस. नको असू द्या. अरे लाजतोस का मुलीसारखा? बस ना. नाही, आई काय म्हणाली माहितीये का? आई म्हणाली आधी तुम्ही नाव घ्या, मग तुमच्यात मोकळीक होईल आणि मग तू तिथे जवळ जाऊन बस. मग आधी नाव घ्यायचं आपण. हा बरं घे मग. बाबांच्या माझ्या उत्साहाला आईचा असतो शह. बाबांच्या माझ्या उत्साहाला आईचा असतो शह. मंदाकी मला सांभाळून घे, नया है यह. चांगलं घेतलं ना? छान. आता तुम्ही घ्या. मी घ्यायचंच आहे का? घ्या ना. बरं घेते. हाँ. तेरे सामने बैठी है मंदाकिनी प्यारी. वा. तेरे सामने बैठी है मंदाकिनी प्यारी. हाँ. हनीमून तो रोज होता है, गंगाधर आज तेरी बारी. हे काय बोलताय तुम्ही? नाही अरे, घाबरून जाऊ नको. ते मला फॉरवर्ड आला तर तो वाचून दाखवला. काय आज माझी फर्स्ट नाईट आहे ना, तेव्हा सगळ्या मित्रमैत्रिणींना माहिती ते उगाच टाइमपास करतायत. घाबरून ये ना, बस ना यार. बस. बरं मला सांगा, मी तुमच्यासाठी एक गंमत आणली आहे. हे घ्या. हे काय? हा गजरा आहे. ते मलाही दिसतंय. कोणी दिला? माईने आणला तुमच्याकरता. घ्या ना. वा छान आहे. अरे मग फुलवाल्यासारखं घेऊन काय उभा आहेस? माळला. अरे हा, मी माळला पाहिजे, मी नवरा आहे नाही का? हा माळू का? मग मी माळतो. अहो ती माळायची जागा माझ्याकडे करा ना. एक मिनिट, तू हा गजरा माझ्या डोक्यात मारणारस का? हो तसंच सांगितलं आईने मला. अरे डोक्यावर पडलास का तू? का? तू तो गजरा डोक्यात मारलास तर मला कसं दिसणार? त्याचा वास मला कसा घेता येणार? हा विचार मी केलाच नव्हता. हा इथे मारला पाहिजे ना. बरोबर आहे. बांध. मला खरंच हा विचार मी कधीच केला नव्हता. तुम्हाला वास घेता आला पाहिजे नाही का? आता सांग, हा असा गजरा बांधून जिथे जातात तिथे तू कधीच गेला नाहीयेस का? म्हणजे कुठे? म्हणजे बेसिकली मनगटावर असा गजरा तू कधीच बांधला नाहीयेस. बांधलाय ना. कधी बांधलाय? मला लाज वाटते सांगायला. ए पटकन सांगा कधी बांधलास ते. खरंच सांगू का? परवानं माझ्या आईने माझ्या बारशाचे फोटो मला दाखवले. त्याच्यात मी इथे दोन 4 गजरे माळले होते. तेव्हाच मी माळला होता. तसं होय? मला वाटलं काय तू आपलं. काय वाटलं तुम्हाला? काय नाही. बरं आता ना मी तुमच्यासाठी एक गंमत आणली आहे. ती तुम्हाला दाखवणार आहे. खूप खासगी हा, पण तुम्हाला डोळे झाकावे लागतील. बरं डोळे झाकले. एक मिनिट. ते रेडियमची घड्याळ दाखवू नको. ते सगळं जुनं झालंय आता. तसलं काही करणार नाही. खूप खासगी गंमत आहे, तुम्हाला दाखवतो. हा तुम्ही जरा डोळे झाका ना. ओके राईट. हे बघा. हे काय? हा ग्रंथ आहे, माझ्या आजोबांनी लिहिलाय. मधुचंद्राच्या पहिल्या रात्री करायच्या 773 कृती लिखित स्वरूपात. तुम्हाला माहितीये 30 वर्ष लागली त्यांना हा ग्रंथ लिहायला. आणि याची प्रस्तावना बघा माझ्या आजीने लिहिली आहे. काय लिहिलंय की हा ग्रंथ केवळ लिखितानुभव नसून स्वानुभव आहे. ग्रंथाचं नाव बघा ना काय? मधुचंद्र आणि माझा परिवार. घ्या. आजोबांनी लिहिलंय. 30 वर्ष लिहित होते. हो. मग परिवार कधी झाला? अहो सतत लिहित नव्हते काही ते. अधूनमधून जायचे ना उठून. बरं. तर ऐका आता मी काय म्हणतो, या ग्रंथाप्रमाणे ना आपण. अरे ते ग्रंथ वगैरे सगळं बाजूला ठेव. आधी आपण एक मी सांगते ती गंमत करूया. पटकन जा आणि दरवाजाची कडी आहे ना घट्ट लावून घे. अहो तो ह्याच्यातला पुढचा टप्पा आहे, ते आहे याच्यामध्ये. नंतर करू रे. तू जा आधी कडी घट्ट लावून घे, मग आपण आपलं महत्वाचं काम करू ना. अरे बापरे, पण मग ह्याचा आपण वापरच नाही करायचा का? मी लावून येतो. बाहेर पण कोणी नाहीये. नवरा झालो मी आज. अय्या हे काय? काढा. नाही ते नंतर. हे काय? अरे म्हणजे काढा आहे तो. काढा? राडा घालायचा काढा असं म्हणतात त्याला. यू नो एनर्जी ड्रिंक. काय लोक त्याला दारू बिरू पण म्हणतात. दारू आहे ही? मी आईला सांगणार आहे जाऊन खाली. दारू काय सांगतो तुझ्यासाठी आणली
नाहीये मी ती. आपण मी दारू पित नाही शपथ. काही काय सांगतोय दारू पित नाही वगैरे. हा चल घे बाबा. नाही मी दारू पित नाही. तुम्ही पिता का? मी पण नाही पित. मग कशाला आणलं हे? आज आपली मधुचंद्राची रात्र आहे म्हटलं दोघे जण पिऊ जरा मज्जा करू. नाही तुम्ही आधी खिडकीतनं खाली फेकून द्या. मला हे जमणार नाही बरं का अजिबात. खाली फेकून द्या मध्ये इतकी महागडी दारू मी खाली फेकू? मग इथे एक मिनिट जर उद्या जाऊन मला दारू प्यायचे डोळायला लागले तर तू मला दारू प्यायला देणार नाहीस? अहो असं काय बोलता तुम्ही? हे पिणार आहात का खरंच? हे बघा बाई तुम्हाला दारू प्यायची असेल तर प्या. थोडीशी मी तुमच्या सोबत मन राखण्यासाठी पितो. चल चल पुरे मला एवढी पुरे नको मला जास्ती. हा आता आपण या ग्रंथाप्रमाणे ना पुढच्या कृतीला लागूया. तो ग्रंथ गाय गादीच्या खाली ह्याच्याप्रमाणे करूया ना पण कृती नंतर सगळं नंतर. मी काय म्हणते ते मला एक सॉलिड आयडिया सुचलीये. तू काय कर माहितीये या पलंगावर उभा राहा. अहो ह्या ग्रंथातला शेवटचा टप्पा आहे तो पुढे येतो. तो आपण आत्ताच करायचा आहे. कवन उभा राहा. पलंगावर का उभा राहा? अरे राहा तू सांगते तुला मज्जा येणार. ही कसली पद्धत आहे? तू राहिलास उभा. ओके आता नाच. मला नाचता बिचता येत नाही बरं का. मला अजिबात असलं काही येत नाही. काय एवढं कठीण आहे? चढ तुम्ही तुला सांगते. हे बघ मी तुझी साथ देते. मी तुला शिकवते. काय ना मी खूप रेव पार्टीज वगैरे अटेंड केल्या. तू केल्यास का कधी रेव पार्टीजला? मी साधारण रेवदंड्याच्या पुढे पण गेलो नाहीये कधी. मला येत नाही होय. अरे वेड्या तुला कसं कळत नाही? आज मी तुला एक छोटीशी झलक दाखवते. आपल्याकडे सगळं आहे. म्युझिक. आईला जाऊन सांगणार मी आता हे सगळं. ऐकू द्या मी सांगणार आल्या आल्या मला लाज घातली दारू पाजली गाण्यावरती नाचायला लावलं. मी आईला सांगणार. आधी हळू रडायचं बंद करा. सासूबाई ऐकतील. शांत व्हा. मी आता तुम्हाला खरं सांगू का? हा हे सगळं ना मी माझ्या आईच्या सांगण्यावर करत होते. म्हणजे अहो तिनेच मला सांगितलं होतं लग्नाच्या पहिल्याच रात्री आपण नवऱ्याची परीक्षा घ्यायची. आजकाल कशी मुलं असतात हो. म्हणून हे सगळं मी केलं कारण मला बघायचं होतं यातलं तुम्हाला काय पटतं आणि काय पटत नाही. अरे बापरे. खरं सांगू का? मी अगदी तुमच्या सारखीच आहे हो. ह्यातनं मला सुद्धा काही जमत नाही. अरे बापरे. मी ना पाया पडते तुमच्या. हो पण आता मला एक सांगा तुम्हाला पटलं ना की मी खूप साधा सरळ आणि सज्जन मुलगा आहे? अगदी कुंकवाची शपथ घेताय. तुम्हाला पटलं? एक मिनिट. ए पिंट्या दारूच्या बाटल्या घेतल्या चिकन गिकन मागो भेंडी आज पार्टी करने की अपने को. अरे हनीमून तो होता रहेगा बॉस. पार्टी इम्पोर्टंट है. चल हवा दे. काय बोलताय तुम्ही? तेरी मम्मी तेरे को टोचन दे सकती तो अपन की मम्मी अपन को टोचन नहीं दे सकती क्या बॉस? अपन जा रहे हे सगळं तुम्हाला शोभत नाही हो. चल ये नौटंकी मत कर. अभी हवा दे. हनीमून होता रहेगा भाई. एंजॉय करेंगे. ऐका माझं ऐका. असं नका करू. माझ्या आईला खूप वाईट वाटेल. माझा संसार उद्ध्वस्त. मंदाकिनी रडू नका. तुम्ही किनी रडताना मंदा दिसता. रडू नका. मी गंमत करत होतो. हे बघा मी फोनच लावला नव्हता. मी साधाच आहे. खरंच बघू. हे बघा लावलाच नव्हता. लास्ट डायल आईचाच नंबर आहे. मला वाटतं मुद्दा. नाही अजिबात नाही. मी खरंच साधा आहे. तुम्हाला आवडेल ना माझ्या बरोबर संसार करायला? खूप आवडेल. इकडे या मग आता. एक छान नाव घ्या मग आता. मी घेऊ? मग अशी लाद घातली सांगू का सगळ्यांना? नाव घ्या मग चला. माफ करा आज मी तुमच्याशी अशी वागले. माफ करा आज मी तुमच्याशी अशी वागले. गंगाधर रावांचं नाव घेऊन नवीन संसाराला लागले. ॲज अ कॅमेरामॅन ॲज अ सिनेमॅटोग्राफर मी भरपूर ॲक्ट्रेसेस बरोबर काम केलं. भरपूर ॲक्टर्स बरोबर काम केलं. आय एम वन ऑफ दोज फॉर्च्युनेट की खूप व्हेरिएशन्स बघायला मिळतात ॲक्टर्स ॲक्ट्रेसेसमधले. पण एक भूमिकेची समज असलेली ॲक्ट्रेस जी असते ना मला ती ऑलवेज तुझ्यात दिसते. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आणि संकर्षण यार तेरे को गले मिलने को दिल कर रहा है.
कालपर्यंत मी 5:30 पर्यंत ब्लँक होतो की मी काय लिहू, पण हे सगळे डिव्हाइसेस मला की तू दारूचा वापर, गजऱ्याचा वापर हे सगळे मला प्रियदर्शननी दिले आणि मग मी ते लिहिले. क्या बात, क्या बात. थँक्यू सो मच प्रियदर्शन, थँक्यू. खूप छान, सुपर परफॉर्मन्स श्रेया, आउटस्टँडिंग, ब्रिलियंट, खूप क्यूट. आय रिअली फेल्ट माय हार्ट वेंट फॉर यू व्हेन यू स्टार्टेड क्राईंग. ओ सो क्यूट. ओ या. आणि लग्न झालंय, सुहागरात झाले, चला तोंड गोड करूया. हां, पण त्याआधी माझ्या मते संजय एक बार उडवून टाकूया का? Please. सर्वप्रथम तुमच्या परफॉर्मन्ससाठी हे आहेत 11. स्ट्रेंथ वर काम करण्यासाठी हे आहेत ओ, आणि प्रियदर्शनच्या सपोर्टसाठी हे आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. 12.5. थँक्यू. माय पॉइंट्स आर दिस. ओके, संकर्षण फॉर युअर क्राय, तू रडलास, खूप क्यूट, त्याच्यासाठी हे. 11. ओके. आणि श्रेया, तू खूप छान दिसलीस म्हणून हे. ओहो. आणि मला स्क्रिप्ट आणि प्रियदर्शनचा सपोर्ट हेही खूप आवडलं म्हणून हे. ऍक्च्युली इट्स ऑल. कॅल्क्युलेटर असलं तर कर ते सगळं. तर मंडळी, आता इथे येणार एक बाई जी शोधते कुणाचा तरी पत्ता. तर तिला तो पत्ता कोण देणार आहे आणि तिला तो पत्ता मिळणार की नाही याचा पत्ता मात्र मला नाहीये. बघूया तो पत्ता तुम्हाला मिळतोय का आत्ताच्या आत्ता. शी मैं शायर तो नहीं, मैं शायर तो नहीं, मगर हंसी जब से देखा मैंने तुझको, मुझको शायरी आ गई. काय बोलतो मी शायर नाही. अरे मी शीघ्र कवी आहे, शीघ्र कवी. आत्ताच्या आत्ता कविता करू शकतो बघाच. जिथे तुम्ही बसलात ते आहे कॅफे उगाच. क्या बात, वाह. शोधू मी कशी कुठे सखी तुला, शोधू मी कशी कुठे सखी तुला, ला 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 ला. अरे देवा, या उन्हात आता कुठे हा पत्ता शोधू का? अरे वा, हे गृहस्थ बरे दिसतात. भाऊ, भाऊ नमस्कार. भाऊ म्हणत केलात नमस्कार, आता नक्कीच घडेल चमत्कार. आजपर्यंत 500 कविता लिहिल्या, कुणीच केला नाही माझा सत्कार. अरे अरे अरे, बरं हा पत्ता सांगते का? मलाच विचारतोय पत्ता, जो आहे आधीच बेपत्ता. मुंबईच्या मराठी माणसावर बिहारी भैयांची सत्ता. हो हो, हे मात्र खरं आहे. पण तुम्ही सगळं काव्यातून कसा? अच्छा, म्हणजे तुम्ही कवी आहात? मी आहे कवी, नाव माझं रवी. सांगा माझ्या खजिन्यातून तुम्हाला कुठली कविता हवी. अय्या, कविता तुम्ही कसं ओळखलात? मी माझी मैत्रीण कविता सरसकटीचा पत्ता शोधते. तुम्ही शोधताय कविता सरसकट? अरे मी ऐकवतो तुम्हाला कविता फुकट. डाळीत खोबरं घालू नका, द्या मिरचीची फोडणी तिखट. अरे वा, तुम्ही व्हेज कवी दिसताय. ऑलवेज. मलाही फार आवडतं व्हेज. म्हणजे कसं आहे, आरोग्याला ना सॅलड बरं असतं. वाटलं जरी बरं, त्यात तथ्य नसतं खरं. कोंबडी खाते दाणे आणि कावळा खातो खीर. तुम्हाला एक सांगू का? सांगा ना. राग म्हणू नका. नाही नाही, पण फारच फालतू होती कविता. मला अजिबात नाही पटली. तुम्हाला नाही पटली? कविता फालतू वाटली? उगाच घेऊन बसतो नवरा बाजूला दारूची बाटली. एक मिनिट, एक मिनिट. मी ऐकून घेते म्हणून तुम्ही काही बोलताय? माझ्या नवऱ्याला सुपारीच्या खंडाचा सुद्धा वसन नाहीये. आणि बाटली बाटली काय? तुम्हाला माझा नवरा बेवडा वाटला? तुम्हाला पत्ता विचारला, इथेच माती खाल्ली. तुम्ही माती खाल्ली. असंच होतं हल्ली. गॅसची वाट बघता बघता रोजच पेटतात चुल्ली. चुल्लीत घाला तुमच्या कविता. वा वा. अहो, एक तर उन्हाने लाही लाही होते माझी. ऍसिडिटी वाढली. काय चाललंय तुमचं? घालवायची जर का ऍसिडिटी, मारा फक्त एकच शिट्टी. वसईत राहून विचारते पत्ता, आहे कुठे दादर टिट्टी. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? ओ भाऊ, काय
प्रॉब्लेम काय तुमचा? हे बघा, मी यापुढे कुठल्याही रस्त्यात येणार जाणाऱ्याला अजिबात पत्ता विचारणार नाही. पत्ता न विचारता जाईल. हा? ओ बाई, न विचारता पत्ता असे कसे जाता? थांबा, मी तुम्हाला ऐकवतो आणखी एक कविता. दुश्मनी आहे का माझ्यावर? राग आहे का? नाही ना? मग का त्रास देताय मला? जाऊ द्या ना, मला जाऊ द्या. अरे जाऊ द्या ना मला घरी. वाजले की 12. मराठी सिनेमासाठी मल्टिप्लेक्सवर बोंबा मारा. अहो, मल्टिप्लेक्स काय घेऊन बसला? सर्वसाधारण बाई आहे मी. अहो, टॅक्सी परवडत नाही म्हणून बसने जाते. आता तेही तिकीट महागलंय म्हणून चालत चालत येते. तुम्ही आलात चालत चालत, चढे खात, हालत डुलत. अतिरेकी असेच येतात, त्यांच्यावर ठेवता का कोणी पाळत? मला मान्य आहे की तुमचं कवितेवर खूप प्रेम आहे. हो हो. पण येता जाता असं लोकांना नका कविता ऐकवू. लोक वेडा म्हणतील. वेडा 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 म्हणतील. तुम्हाला कळते का? अरे माझं कवितावरचं प्रेम म्हणून वाटतो मी वेडा. माझ्या अंगावर उमटलाय शब्दांचा ओरखडा. त्याला आता खडे खडे देते. दिसतोस मला तू भांबावलेला कवी. लग्नानंतर सांगा पुरुष का ठेवतो एक छावी? अच्छा, तुम्ही पण कविता? पण कवी छावी काय संबंध आहे का? आयुष्य गेलं संबंध, लिहिला नाही निबंध. माणसं येता जाता का हो करतात भारत बंद? अरे मी काय मोर्चात जाणारा वाटलो का? ओ किती निरर्थक बडबडतय बाई. मी निरर्थक बडबडते जशी वीज कडकडते. कावळ्याला समोर पाहून का हो चिमणी उडते? आता चिमणी कावळ्याला घाबरत असेल ना? ते नाही काय, कावळ्याचं घर शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं. कावळ्याचं घर शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं. प्लॅटफॉर्म वर आली नाही गाडी, सांगा हे घर कुणाचं? वा 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 वा. अरे मी काय रेल्वे राज्यमंत्री आहे का? मला काय माहित का? अरे डोकं गरगरायला लागलंय बाई. तुमचं डोकं गरगरतंय. कुठेतरी पाखरू भिरभिरतंय. सांगा मेल्यानंतर माणसाच्या शरीरात काय उरतंय? मी काय एक्सरे मशीन आहे का? ओ डॉक्टर सांगा ना का उर काय काय? कुठे शोधू डॉक्टर? हाही झाला ऍक्टर. कुठे शोधू डॉक्टर? हाही झाला ऍक्टर. पेट्रोल पिऊन बघा कसा आकाशात उडतो ट्रॅक्टर. आकाशात ट्रॅक्टर. कवी बेशुद्ध पडला, हलगर्जीपणा नडला. संजय दादा, अश्विनी ताई, माझ्या कवितांनी बघा काय चमत्कार घडला. काय सुंदर, अप्रतिम, फ्लॉलेस. कोणी लिहिला होता? राहुल मोरे. खूप छान, थँक्यू. ब्रिलियंट परफॉर्मन्स सुप्रिया आणि सुदेश. क्या बात आहे. गॉड ब्लेस यू यार. ब्रिलियंट परफॉर्मन्स. वाव. थँक्यू. 11-22 गुण मिळालेले आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. आणि आता वेळ आलेली आहे निकालाची. बघायचं आहे कोण आहेत फ्रुटी मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे. दोनही परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करूयात. मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे जोडी आहे न्यूली मॅरिड संकर्षण आणि श्रेया. मंडळी, कॉमेडीचा हाच नवा आणि हवा शोध घेण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. लॅक्मे फुबाई पुन्हा आहे. बाय फ्रुटी.